मी कधी फार धर्मावरती बोलायला मागत नाही, परंतु आज बोलूसं वाटतंय, कारण की आम्ही ज्या वातावरणात वाढलो, तिथे राम-राम बोलणं खूप नॉर्मल होतं. एक चांगली गोष्ट होतं. म्हणजे एखाद्या समोरच्याला बोलताना राम-राम बोलणं एक नॉर्मल गोष्ट होतं. परंतु 2012 नंतर जय श्रीरामची घोषणा आली आणि ती मला कधीच पटली नाही. कारण की त्याच्यामध्ये कुठेतरी मला राजकीय पक्षाची घोषणा असलेल्याचे भास होत होतं ते. आणि आता ज्यावेळेला 12 वर्षाच्या कालावधीनंतर ज्यांनी ही घोषणा आणली होती एक प्रकारे, त्या लोकांच्या कर्माने म्हणजे त्या लोकांची कामाने आता कळू लागलं आहे, की ती केवळ एक राजकीयच घोषणा आहे असं म्हणावं लागेल. प्रभू रामचंद्राचं नाव या लोकांनी मलिन करण्याचं कुठेतरी काम केलं आहे. प्रभू रामचंद्राच्या नावावरती केवळ राजकारण करायचं, आपली पोटं भरायची. म्हणजे तुम्ही आता बघा राम अयोध्येमध्ये राम मंदिराच्या दानपेटीत झालेली जी चोरीचं आरोप असू दे त्याचे काही ठिकाणी तर पुरावेही म्हणजे असे दावे केले आहेत, की त्याचे पुरावे सुद्धा आहेत. परंतु त्याच्यावरती कोणतीही हे सरकार कारवाई करताना दिसत नाही. कारण की कुठेतरी त्यांचे जे म्हणजे त्यांची ज्यावेळेला सत्ता येणार होती आणि त्यावेळेला पाळंमुळं ज्याच्यात रोवली जात होती, तीच लोकं या घटनेमध्ये सामील आहेत, असं बोललं जात आहे. आता यावरती तुम्हाला काय वाटतं? ते कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.